घाईघाईत घेतलेला एक निर्णय किंवा भावनेच्या भरात घेतलेला एक निर्णय तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भारी पडू शकतो आणि त्या निर्णयाचे परिणाम आहे ना तुम्हाला खूप दूरपर्यंत त्या गोष्टीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. म्हणून ना कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना विचार करून घ्या. त्या म्हणजे तो निर्णय घेताना त्या गोष्टीला थोडा वेळ द्या. त्यामागची ना काय खरं खोटं त्याची शहानिशा करा. कोणाचा तरी सल्ला घ्या, मार्गदर्शन घ्या आणि मग त्यानंतरच त्या विषयावर त्या गोष्टीचा तुम्ही निर्णय घ्या. एकदम घाईघाईत भावनेच्या भरामध्ये कुठलाही निर्णय घेऊ नका, नाहीतर मग त्याचे लॉंग टर्मसाठी तुम्हाला परिणाम भोगावे लागू शकतात. आणि ही रियालिटी आहे. आपण प्रत्येक जण या गोष्टीतनं कधी ना कधीतरी गेलेलो असतो. मग ती गोष्ट छोटी असू द्या, मोठी असू द्या, आणखी कशीही असू द्या. आणि हा डिसिजन किंवा हा निर्णय हा मग तुमच्या रिलेशनशिप बाबत असो, तुमच्या करिअर बाबत असो किंवा फायनान्शियल एखादी काही गोष्ट असेल त्या बाबतीत असो, पण ना नेहमी विचार करून निर्णय घ्या. आणि योग्य निर्णय घेतला तर तुम्हाला त्याचं फळ सुद्धा योग्यच भेटणार आहे. आणि एक घाईत घेतलेला चुकीचा निर्णय म्हणजे ते असं आहे की आपण स्वतःच आपल्या पायावर कुऱ्हाडी मारून घेण्यासारखं आहे. तर ना या संदर्भातली एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगते. एक एक माणूस होता, पैसा बिसा भरपूर होता त्याच्याकडे आणि त्याला काही प्रॉपर्टी खरेदी करायची होती. पैसा भरपूर असल्यामुळे त्याला तो पैसा गुंतवायचा होता. प्रॉपर्टीज तो सर्च करतच होता, तर त्याला काही प्रॉपर्टीज दिसून आल्या की ज्या चांगल्या म्हणजे एकदम मोक्याच्या रस्त्यावर अशा होत्या. त्याला पुढे चालून तिथे जर काही बिझनेस म्हणा आणखी काही जर करायचं असेल तर त्यासाठी त्या म्हणजे चांगल्या होत्या. ती जागा वगैरे जे काही होतं ते चांगलं होतं. आणि त्याचं जे बजेट होतं त्या याच्यापेक्षा ते कमी सुद्धा होतं. त्यांनी जो विचार केला होता त्या बजेटपेक्षा ते कमी सुद्धा होतं. तर त्याच्यापर्यंत ही ऑपॉर्च्युनिटी आली होती. म्हणजे त्याला असं वाटलं की चला चांगली आहे, कमी पैशामध्ये भेटून राहिली आहे, रोड टच आहे, आपल्याला मागे पुढे तिथे काही पण जे काही आपल्या मनात आहे त्या गोष्टी आपल्याला करता येतील, असा सगळा तो विचार करत होता. आणि त्याने ना काहीच विचार न करता म्हणजे त्याचा योग्य अयोग्य असा विचार न करता घाईघाईमध्ये ती प्रॉपर्टी खरेदी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि लगेच ती प्रॉपर्टी त्यांनी खरेदी केली. कारण त्याचा पैसा होता, त्याच्यामुळे त्याला काही थांबायची गरज नव्हती की काही नव्हती. आणि ती प्रॉपर्टी त्यांनी खरेदी केली आणि मग काही दिवसांनी ना त्याला माहीत पडलं की ती जागा जी होती त्या जागेचा ऑलरेडी वाद चालू होता. ती जागा ज्याची होती त्याचाच ऑलरेडी म्हणजे काहीतरी वाद आधीच होता आणि याने ती तशी जागा खरेदी केली होती. आणि मग त्याला त्यासाठी खूप दिवसपर्यंत ते वाद सोडवता सोडवता म्हणजे त्या जागेचा काही निर्णय होतच नव्हता. आणि त्यामुळे त्याचा तो जो पैसा त्यांनी त्याच्यामध्ये लावलेला होता तो पैसा सुद्धा म्हणजे तो वेस्ट वेस्ट म्हणजे तो एक प्रकारे त्याची फसवणूक झाली होती. त्या प्रॉपर्टीच्या बाबतीत त्याची फसवणूक झाली होती. आणि हे का झालं तर त्यांनी घाईमध्ये हा निर्णय घेतलेला होता. त्याची योग्य चौकशी न करता, योग्य मार्गदर्शन न घेता त्यांनी घाईघाईत तो डिसिजन घेतला होता आणि त्यामुळे त्याची त्या बाबतीमध्ये फसवणूक झाली होती. आता आज एक प्रॉपर्टी विकत घेणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. त्याला भरपूर पैसा द्यावा लागतो आणि तिथे तो तिथे फसलेला होता. तर अशा गोष्टीनं आपण घाईघाईत विचार न करता भावनेच्या भरात आपण अशा गोष्टी करतो आणि मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागते. तर आता या ठिकाणी त्याचा पैसा तिथे गेलेला आहे. त्यांनी काही स्वप्न जी पाहिली होती ती स्वप्न सगळी म्हणजे ती निराशच त्याच्या पदरी आलेली होती. अशा सगळ्या गोष्टी होतात. आता हे तर झालं एक गोष्ट. आणखी एक म्हणजे जी खूप रिलेटेबल अशी गोष्ट आहे जी आपण बरेच जण याच्यातनं जातात. नवरा बायको होते दोघं जण आणि त्यांचे ना बरेच दिवसापासून वाद चालू होते. म्हणजे बरेच वर्षापासून त्यांचे वाद चालू होते आणि त्यांना ना एक अपत्य सुद्धा होतं. तर त्यांचे ते घरगुती वाद चालू होते आणि मग एक दिवस ना ते वाद इतके विकोपाला गेले की म्हणजे खूप कडाक्याचं भांडण त्या दिवशी त्यांचं झालं. आणि मग त्यातली जी बायको होती ना तिचा त्या दिवशी संयम तुटला. ती म्हणजे त्या दिवशी तिने खूप आपलं रागाच्या भरात
ते भांडणच एवढं कडाक्याचं झालं होतं की तिने आपली घाईघाईमध्ये आपली बॅग भरली आणि ती तिथून निघून गेली. आपल्या नवऱ्याला आणि आपल्या मुलाला सोडून ती तिथून निघून गेली. आणि ते झालं. तो तिने एक घाईघाईत घेतलेला निर्णय होता. काहीही विचार न करता, मागचा पुढचा, आपल्या मुलाचा विचार न करता ती तिथून निघून गेली. आणि मग शेवटी ती आईच, एक आई आपल्या मुलाशिवाय फार कमीच असं म्हणजे फार कमीच अशा आया असतील की जे आपल्या मुलांशिवाय राहू शकतात. मग तिला काही दिवसांनी आपल्या मुलाची आठवण यायला लागली. ती मग त्याला भेटायचा प्रयत्न करायला लागली, पण ते मग काही शक्य झालं नाही. कारण ना त्या मुलाच्या त्या बालमनावर सुद्धा एक परिणाम झाला होता की आपली आई आपल्याला सोडून गेली. कारण त्याला त्यावेळी त्याच्या आईची गरज होती. तो काही खूप मोठाही नव्हता आणि त्यावेळी ती त्याला सोडून बरं ती गेली, तर तिने जाताना आपल्या मुलाला सोबत घेऊन जायचं होतं. ती गेली तर कारण कोणत्याही मुलांना आपल्या आईची गरज असते, पण तिने ती चूक केली. ती आपल्या भावनेच्या भरात कुठलाही विचार न करता ती स्वतःच निघून गेली आणि मग त्या मुलाच्या मनावर परिणाम झाला की आपली आई आपल्याला सोडून गेलेली आहे, आपली आई फार वाईट आहे. आणि मग त्याच्या मनामध्ये ती चीड, तो राग आपल्या आईविषयी निर्माण झाला आणि मग तो त्या आईला कधी आपलं म्हणजे त्याचं मन आपल्या आईला मानायला तयारच झालं नाही. तर मग आता ही किती मोठी शिक्षा आहे ही त्या आईसाठी. किती मोठी शिक्षा आहे की एक मूल तिच्यापासून दुरावलं, ते तिच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आणि घाईत घेतलेल्या निर्णयामुळे तिचं मूल तिच्यापासून दुरावलं. तर ना अशा गोष्टी घडतात. अशा खूप गोष्टी, ही तर गोष्ट खूप कॉमन आहे. ही तर खूप जणांच्या बाबतीत आपण पाहतो, अनुभवायला येते आपल्या समाजामध्ये की असं खूप वेळा घडते आणि मग ना याच्यामध्ये नुकसान आपण आपलं स्वतःच करून बसतो. म्हणून ना नेहमी कधीच भावनेच्या भरात आणि घाईत कधीच चुकूनही कुठला निर्णय घेऊ नये. तो आपला राग मावळू द्यायचा, निवळू द्यायचा. थोडं त्या गोष्टीवर विचार करायचा, योग्य तो विचार करायचा की माझ्यासाठी काय योग्य आहे. मी असं जर केलं तर माझ्या आयुष्यात मला याचे काय परिणाम भोगावे लागेल किंवा माझ्यासोबत काय होऊ शकतं ना, याचा ना योग्य विचार करायचा आणि मगच निर्णय घ्यायचा. कारण आपला एक निर्णय आपलं पूर्ण आयुष्य बदलू शकतो. मग जर तो निर्णय चांगला असेल तर तो नक्कीच चांगले बदल तुमच्या आयुष्यात घडवेल आणि जर तो निर्णय चुकीचा असेल तर त्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम तुम्हाला आयुष्यभर भोगावे लागतात. तर अशी ही गोष्ट आहे. म्हणून नेहमी निर्णय घेताना योग्य विचार करून, योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला घेऊन निर्णय घ्या. घाईघाईमध्ये कुठलेही डिसिजन घेऊ नका. घाईत घेतलेले डिसिजन हे नेहमी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे असतात. तर असा हा विषय होता आणि जर तुम्हाला वाटत असेल, म्हणजे हा विषय रिलेटेबल वाटला असेल की असं होऊ शकतं, असं समाजात आपण असं चित्र पाहतो, तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि तुमचं अभिप्राय, तुमचं मत मला तुम्ही नेहमीप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. तर धन्यवाद.